पुनश्च एकदा आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आमचं एनजीओ गेले 10 वर्ष ग्रामीण विकास या सोबतच पर्यावरण, शिक्षण, जलसंधारण, आरोग्य अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे. आम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही मोड मध्ये काम करतो. आमचं एनजीओचं जे मूळ तत्व आहे, महात्मा गांधीजींचं खेड्याकडे चला आणि स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंसांचं शिवभावे जीव सेवा या तत्वाने आमचं कार्य सुरू आहे. गेल्या 10 वर्षात समाजातील विविध क्षेत्रातील लोकांसोबत काम करण्याचा अनुभव आहे. आमच्या एनजीओ ची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी इथं शेअर करतो. निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। माना अगम गाध सिंधु है, संघर्षों का पार नहीं है, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है। जटिल समस्या सुलझाने को नूतन अनुसंधान न भूले। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूले, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले। शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है। शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है। कीर्ति कौमुदी की गरिमा में संस्कृति का सम्मान न भूलें। निर्माणों के पावन युग में हम चरित्र निर्माण न भूलें, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूलें। आविष्कारों की कृतियों में यदि मानव का प्यार नहीं है, सुजनहीन विज्ञान व्यर्थ है, प्राणी का उपकार नहीं। कोरोना काळात देखील जेव्हा सगळ्या फिजिकल ऍक्टिव्हिटी बंद होत्या, आम्ही ऑनलाईन संवाद यात्रा सुरू केली संकल्प फाउंडेशनच्या वतीने. यात अगदी स्पर्धा परीक्षांपासून तर ग्रामीण विकास या व्यतिरिक्त जे स्क्रीनचं म्हणजे मोबाईलची स्क्रीन असेल, टीव्हीची स्क्रीन, हे खूप लोक वापरत होते. त्याच्यावर कंट्रोल कसं ठेवायचं, त्याचे नियम, त्यावर वर्कशॉप देखील घेतले आम्ही पॅरेंट्सचे आणि स्टुडंटचे. यासोबत आम्ही छत्रपती शिवराय, भगवान गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चरित्रावर देखील ऑनलाईन वेबिनारचे आयोजन केले. आज आपण ज्या वेबिनार मध्ये जमलो संवाद सारखी, त्याविषयी थोडक्यात सांगतो आणि मग आपण पुढे जाऊया. संवाद सारखी सुरू करण्याचा मुख्य उद्देश, जेव्हा आम्ही गेले 2-2.5 वर्ष कोरोना काळात बऱ्याच लोकांशी चर्चा केली आणि जे पण तज्ञ लोक होते या क्षेत्रातले, त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि असं ठरवलं की जे पण स्पेशलाइज किंवा दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना आपण आमंत्रित करूया संवाद सारथीमध्ये. आणि आमंत्रित केल्यानंतर का करायचं, तर त्याचा मुख्य उद्देश, जे पण स्पेशलाइज किंवा दिव्यांग व्यक्ती आहे त्यांच्या जीवनात रोजचा खूप संघर्ष असतो, जीवन संघर्ष. या संघर्षात ते स्वतःला कसं बॅलन्स करतात, त्यांच्यातल्या ज्या कमी आहे त्या ओळखून त्यावर मात करून इतरांसोबत कसं जुळवून घेतात आणि यासोबत ते नुसते जुळवत नाही तर इतरांच्या पुढे जाण्याचा देखील प्रयत्न करतात. तर त्यांचं जीवन प्रवास ऐकून घेण्यासाठी, त्यांच्याकडून शिकण्यासाठी
आम्ही ह्या व्याख्यानमालेचे आयोजन करायचं ठरवलं. आमच्या प्रमुख मार्गदर्शिका भावनाताई विस्पुते त्यांनी सांगितलं की आपण नक्की सुरू करूया, मी तुमच्या सोबत आहे. म्हणून आमच्या NGO ने ठरवलं की हा व्याख्यानमाला सुरू करावी. 15 ऑगस्ट 2022 ला अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी याचं ओपनिंग केलं. आणि मला सांगायला आनंद होईल की आज आपण 77व्या वेबिनार मध्ये, प्रत्येक वेळेस जी व्यक्ती येते ती युनिक आहे, त्यांच्या क्षेत्रात मास्टर ब्लास्टरच आहे. आणि त्यांच्याकडून आम्हाला प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी ऐकायला मिळतं, शिकायला मिळतं. आणि ते इतरांपर्यंत पोहोचवण्याची संधी आमच्या NGO ला मिळत असते. म्हणूनच या संवाद सारथी व्याख्यानमालेचं आयोजन आम्ही करायचं ठरवलं. आणि सगळ्यांच्या सहकार्याने आज या टप्प्यापर्यंत हा प्रवास सुरू आहे आणि तो अखंड सुरू राहील, सगळ्यांच्या मदतीने, अशी अपेक्षा ठेवतो. मी जास्त वेळ न घेता आपले आजचे जे वक्ते सादिक सर यांचा परिचय करून देण्यासाठी डॉक्टर अनिता मॅडमला विनंती करतो. त्यापूर्वी जेवढे पण भावनाताई, डॉक्टर घनश्याम सर, रेखा मॅडम, अशोक बांसे सर, मुकुल सर, सर्वांचे मी पुनश्च एकदा स्वागत करतो. डॉक्टर अनिता मॅडम, तुम्ही परिचय करून. धन्यवाद सर. सॉरी सर, इतक्यात ते डीजे सुरू झाला, बर्थडेचा प्रोग्राम म्हणून थोडा आवाज येईल, सॉरी. नमस्कार. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित पुष्प 77 आज गुंफले जात आहे. संकल्प फाउंडेशन सामनेर आयोजित संवाद सारथी या वेब संवाद सत्रातील पुष्प 77 गुंफण्यासाठी आज आपल्याला जे वक्ते लाभलेले आहेत ते आहेत माननीय सादिक करीम नाकोड सर. सर हे रत्नागिरी येथील RHP फाउंडेशनचे अध्यक्ष आहेत. सरांचं शिक्षण 12वी झालेलं आहे. सरांचं अपंगत्व हे पॅरालिसिस असं सरांचं अपंगत्व आहे. तरीही सरांनी आपल्या अपंगत्वावर मात करत सरांनी RHP फाउंडेशनचे सर अध्यक्ष आहेत रत्नागिरी येथील. सरांचा छंद आहे व्हीलचेअर रेस मध्ये सहभागी होणे, हा सरांचा खूप आवडता छंद आहे. सरांची आवड म्हणजे शेती करणे, बागकाम हे सरांची आवड सरांची आहे. आणि कुक्कुटपालन करणे ही सुद्धा देखील सरांची आवड आहे. सरांना मिळालेले पुरस्कार 2018 साली अपंग सेवा पुरस्कार नाशिक रत्नागिरी जिल्हा परिषदेतर्फे सरांना 2018 साली पुरस्कार भेटलेला आहे अपंग सेवक म्हणून. तसेच नेहरू युवा मंच रत्नागिरी यांच्याकडून दिव्यांग बद्दल कार्य केल्याबद्दल देखील सरांचा सत्कार झालेला आहे. तसेच संकल्प कला मंच रत्नागिरी यांच्याकडून देखील सरांचा सत्कार झालेला आहे. तर असे हे माननीय आपले वक्ते सादिक करीम नाकोड माझे समर्पित जीवन विषयावर आपल्याशी संवाद साधणार आहेत. चला तर मग आपणही संकल्प फाउंडेशनच्या संवाद सारथी या वेब संवाद उपक्रमात सहभागी होऊया आणि अडथळ्यांवर मात करत पुढे जाण्यासाठी ऊर्जा मिळवूया. तर अधिक वेळ न घेता मी पुढील सूत्रे माननीय विशाल सरांकडे सोपवते. धन्यवाद डॉक्टर अनिता मॅडम. मी सादिक सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा जीवन प्रवास आमच्या सोबत शेअर करावा. अनम्यूट करा सर. नमस्कार, मी सादिक करीम नाकाडे, रत्नागिरी. सर्वप्रथम मी संकल्प फाउंडेशन सामनेरचे मनापासून आभार मानेन की त्यांनी मला संवाद सारथी या उपक्रमाअंतर्गत माझा जीवनपट मांडण्याची संधी दिली. सर्वसामान्य लोकांना दिव्यांगाचा स्ट्रगल सर्वसामान्य लोकांना दिव्यांगाचा स्ट्रगल पोहोचवून मोटिवेट करण्याचा त्यांचा उपक्रम खरंच स्तुत्य आहे. या उपक्रमाचा मी एक भाग होतोय याचा मला खूप अभिमान वाटतोय. मी माझा जीवनपट थोडक्यात मांडतोय अशी आशा आहे. यातून प्रेरणा घेऊन बरेच दिव्यांग स्वतःच्या पायावर उभे राहण्यास उद्युक्त होतील
हीच मी आशा बाळगेन आणि पुढील माझं जीवनपट सांगण्यास तयार होईल. माझा जन्म 1971चा. जन्म माझा नेवरे गावी झाला. मी तिथेच माझं शिक्षण सुरू झालं. शिक्षण सुरू म्हणजे पहिली ते 6वी पर्यंत मी नेवऱ्या गावातच शिकलो. नेवरे गावात शिकल्यानंतर तिथेच माझं पूर्ण जीवन हे स्वच्छंदी, आनंदी आणि एकदम मजेशीर चाललं होतं. तिथे क्रिकेट, कबड्डी, पोहणं, बाकीच्या गोष्टी करणं, ह्या सगळ्यातून मी माझ्या आयुष्याचा खूपच आनंद घेत होतो. 6वी नंतर वडिलांची नोकरी रत्नागिरी शहरात असल्या कारणाने आणि माझी आई पण त्यांच्याबरोबर असल्या कारणाने मी सुरुवातीला जो आजोबांकडे राहत होतो, तर त्यांनी मला शिक्षणासाठी परत रत्नागिरी इथे बोलवण्यात आलं. मग 7वीला मी रत्नागिरीत आलो. रत्नागिरीत 7वी ते 10वी हे शिक्षण माझं फाटका स्कूल ह्या शाळेमध्ये झालं. आणि तेही माझं बालपण म्हणजे माझं माध्यमिक शिक्षण हे एकदम आनंदात, एकदम स्वच्छंदीपणाने चालू होतं. तिथे माझं क्रिकेट, कबड्डी, पोहणं, बाकीच्या ज्या काय छंद होते तिथे जोरात चालू होते. ह्या सगळ्या आनंदी जीवनात चालू असताना 10वी पर्यंत माझं हा प्रवास चालू होता. आणि मी 10वीची परीक्षा दिल्यानंतर मी माझं आजोळ म्हणजे आईचं गाव हा चांदेरा इथे आहे, त्यांच्याकडे मी सुट्टीच्या निमित्ताने गेलो. सुट्टीच्या निमित्ताने गेल्यानंतर तिथून ते लोक आंबे आणण्यासाठी माझे मामा, आजोबा, त्यांचे कामगार हे सगळे निघाले होते आणि मी पण त्यांच्याबरोबर त्यांनी मला घेऊन गेले. येताना हायवेवर, मुंबई गोवा हायवेवर वाखेड या ठिकाणी माझं आमच्या वाहनाला ऍक्सिडेंट झाला. आणि त्या ऍक्सिडेंट मध्ये तो जितकं जे सामान होतं, आंबे होते, त्या ऍक्सिडेंटमुळे, अपघातामुळे ते जे आमचा जो टेम्पो होता तो अपघातात दरीत कोसळला होता. दरीत कोसळल्यामुळे जे सामान होतं त्या टेम्पो मधलं ते सगळं माझ्या अंगावर पडलं होतं. आणि त्या अंगावर पडल्यामुळे माझा मणका पूर्ण ही झाला होता. D11 हा मणका तुटल्या कारणाने मला कमरेखालचा जो भाग होता ना पूर्ण तो सेन्सेशन विरहित तो असं म्हणता येईल. त्याच्यामुळे युरिन, लॅट्रिन ह्या सगळ्या गोष्टी त्याच वेळेला माझं हे झालं होतं. मग तिथून आम्ही अपघातातून मला जेव्हा हायवेवर आणण्यात आलं, ते घेऊन येण्यात आलं सिव्हिल हॉस्पिटलला. जेव्हा ते बाकीचे पेशंट त्यांनी तपासले आणि सगळं सांगितलं की हे होऊ शकतात, आणि मी असा एक पेशंट होतो ज्या पेशंटला तुम्हाला मुंबईला घेऊन जात, कारण का ही केस म्हणते इथे होणार नाही. आणि मग तिथून त्यावेळेला वायुदूतचं विमान सुरू होतं आमच्याकडून. आणि त्या वायुदूतच्या विमानामध्ये 6 सीट आम्ही तेव्हा बुक केल्या, आमच्या वडिलांनी बुक केल्या. आणि बुक करून तिथून आम्ही भाटी हॉस्पिटल मुंबई इथे त्यांनी संपर्क साधून आम्हाला तिथे आणण्यात आलं. मला तिथे आणण्यात आलं. आणण्यात आल्यानंतर त्याचं ऑपरेशन वगैरे करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉक्टर वेंगसरकर यांनी, डॉक्टर सुरेश वेंगसरकर यांनी माझं ऑपरेशन केलं. ऑपरेशन केल्यानंतर वडिलांना सांगण्यात पण आलं की हा आता 99% तर हा असाच राहील, आयुष्य त्याचं असंच होईल. कारण का जी घटना घडली होती तो पूर्ण मणका तुटला असल्या कारणाने मला पुढचं लाईफ हे व्हीलचेअरवरच निघणार होतं. त्याच्यानंतर मी त्या हॉस्पिटलमध्ये 6 महिने राहिलो. 6 महिने फिजिओथेरपी होती, बाकीच्या सगळ्या गोष्टी चालू होत्या. पण जे लाईफ होतं ते पूर्णपणे बेड रेस्ट होतं. आणि त्यानंतर त्यांनी मला 6 महिने झाल्यानंतर हॉस्पिटलने आम्हाला हाजी अली रिहॅब सेंटर, जे मुंबईमध्ये हाजी अलीला आहे, तिथे आम्हाला पाठवण्यात आलं. त्या हाजी अली रिहॅब सेंटरमध्ये अशा गोष्टी शिकवल्या जातात, फिजिओथेरपी, परत तुम्हाला तुम्हाला
त्याच्या अंतर्गत असणारे, पॅराप्लेजिकच्या अंतर्गत असणाऱ्या प्रत्येक गोष्टी शिकवले जाते. परत तुमचं येणारं व्हीलचेअरचं जीवन तुम्ही कोणत्या पद्धतीने तुम्ही त्याच्याशी सामोरं जाता आणि कसे जावं हे ते शिकवलं जातं. आणि शिकवलं म्हणून मी तिथे 9 महिने ते ट्रेनिंग घेतलं त्यांच्या मार्फत. आणि तिथून मग ते संपल्यानंतर मी माझ्या शहरात आलो, म्हणजे रत्नागिरी, जिथे माझं वडिलांचं जी रूम होती आम्हाला सरकारतर्फे मिळाली, तिथे मी आलो. आणि ती रूम अशा ठिकाणी होती की ती इमारत होती. ते दोन दोन नंबर मजल्यावर आम्ही राहत होतो. 2 नंबर मजल्यावर राहत असल्या कारणाने तिथे फक्त त्याच माल्यावर फक्त चार शेजारी होते. आम्ही धरून 4 शेजारी होतो. आणि तिथे माझं लाईफ सुरू झालं. त्या 4 शेजाऱ्यांच्या त्याच्यात मी फक्त जाणं, त्यांच्याकडे हे करणं, व्हीलचेअरने जाणं येणं, हे सगळं चाललं होतं. पण हे वडिलांना काय ते व्यवस्थित वाटत नव्हतं. मग त्यांनी रत्नागिरीमध्ये कुवारबाव या ठिकाणी त्यांना गव्हर्नमेंट तर्फे जी जागा मिळाली होती, त्या जागेमध्ये घर बांधण्याचा निश्चय केला. घर बांधण्यासाठी त्यांना परत 2 वर्ष गेली. आणि 11 जून 1990ला ते घर बांधून पूर्ण झालं आणि आम्ही तिथे राहण्यास गेलो. तिथून ते नवीन एक जीवनाची सुरू झाली. असं करत असताना दिवस जात होते. माझे प्रॉब्लेम्स, मी बेडवरच होतो. बाकीच्या गोष्टी आमच्या घरातल्या चालूच होत्या. वडील ऑफिसला जात होते. माझे भाऊ दोन्ही पण शिक्षण घेत होते. आणि असं लाईफ माझं चाललं होतं. फक्त मी आणि माझी आई, आम्ही दोघेच आमच्या घरात असायचो. आणि आमच्यावर येणारी पाहुणी, ह्याच जगाचा एक संपर्क एवढाच होता. आणि त्याच्यानंतर 1991ला 11 जून 1991ला वडिलांनी मला आमच्या घरापासून एक 500 मीटरवर देवदे रोड जातो, म्हणजे जो आमच्याकडून 500 मीटरवर आहे, तिथे एक दुकान सुरू करून दिलं. त्याच्यामध्ये सकाळी दुकान सुरू दिल्यानंतर ते बरोबर 11 जून 1991ला सुरू करून दिलं. म्हणजे वर्षानंतरच मी तिथे जायला सुरुवात झालो. गेल्यानंतर तिथे असं माझं काही असती वेळ असत होती की एकदा 7 वाजता गेलो की रात्री 11 वाजता यायचो. तिथे जेवण पाठवणं, जेवण वगैरे सगळं तिथेच. आणि हे करून असं लाईफ करता करता माझं नाही म्हटलं तर 1995 पर्यंत मी हे सगळं करतच होतो. पण हे करत असताना आमची सोसायटी थोडी थोडी डेव्हलप होत होती. लोक नवीन नवीन राहायला येत होती, म्हणून मित्र होत होते. आजूबाजूची नातेवाईक तिथे येणं जाणं चालू होतं. त्याच्यातच माझा एक अभिजित जांभेकर नावाचा मित्र मला मिळाला. आणि त्यांनी माझ्या बरोबर पार्टनरशिप घेऊन एक रेल्वे स्टेशनला, तेव्हा आमच्याकडे कोकण रेल्वेचा प्रकल्प चालू होता. आणि कोकण रेल्वे आली होती 1996-97ला कोकण रेल्वेचं आगमन झालं होतं. आणि त्याच इथे आम्ही तिथे ऍप्लिकेशन करून एसटीडी बूथसाठी मागणी करून तो आम्हाला मिळाला. आम्ही 2 वर्ष ते कोकण रेल्वेमध्ये एसटीडी बूथ पार्टनरशिप मध्ये चालवला. नंतर त्या मित्राने मला आता तू एकटा करू शकतोस, तू ह्या सगळ्या गोष्टीवर माहीर झालायस, म्हणून मला ते पूर्णपणे माझ्या नावावर हे करून चालवायला दिलं. असा माझा जीवनक्रम चालू झाला. हे करत असताना हॉस्पिटलाइज होणं कधी कधी पडत होतं. हॉस्पिटलाइज होण्यासाठी मग मला व्हेकल घ्यावी लागली. मग मी त्यावेळेला मारुती व्हॅन घेतली. मारुती व्हॅन घेतल्यानंतर तो एक प्रवास सुरू झाला. पण ती मारुती व्हॅन घरामध्ये तशीच पडून राहायची. पडून राहिल्यामुळे मग त्याच्यातूनच व्यवसायातून एक सुचलं मला की आपण एक काहीतरी ह्या जे गाडी घेतली त्याचा वापर करून आपण त्याचा व्यवसाय काहीतरी करता येईल. म्हणून टूर्स अँड ट्रॅव्हल्स सुरू केलं. हे टूर्स अँड ट्रॅव्हल्सचं नाव 3S टूर्स अँड ट्रॅव्हल्स ठेवलं होतं. म्हणजे माझ्या लाईफमध्ये हे झाल्यानंतर मी दुकान तर चालवत होतो, परत एसटीडी बूथ पण चालू होत होतं रेल्वेच्या. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी ज्या आर्थिक व्यवहाराच्या होत्या ह्या आपल्या आपल्या परीने चालूच होत्या. त्याच्यात ते गाड्या घेणं होतं, बाकीच्या गोष्टी चालू होत्या, सगळंच माझे मित्र परिवार वाढत होता. आणि हे लाईफ इतकं सुंदर आणि व्यवस्थित चालू होतं. त्याप्रमाणे 2003ला
माझ्या भावांचं लग्न झालं, माझ्या 2 नंबर भावाचं लग्न झालं, त्यांचं घरात एक माणूस आणखीन एक वाढलं, परत आणखीन आनंदाचे विषय चालू झाले. मला जे आमच्याकडे आलेल्या नवीन जी माझी भावजय होती ती पण मला समजून घेणारी होती, त्याच्यामुळे खूप आनंदात आमचं घर चालू होतं. हे सगळं होत असताना नवीन नवीन पाहुणे येणं, माझ्या घरात नवीन अपत्य येणं, ह्या सगळ्या गोष्टी घडत 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 माझं जीवन चालू होतं. हे करत असताना हे करत असताना 2003ला मला माझ्या वडिलांची मित्र आहेत इंदुलकर काका म्हणून, त्यांनी मला उसगावला नशीब फाउंडेशन आहे हेल्पर्स अँड हँडिकॅप मध्ये, त्यामध्ये मला त्यांचे मित्र घेऊन गेले आणि त्यांनी मला तिथली व्यवस्था, तिथल्या लोकांसाठी कसं हे तयार केलेलं आहे, आणि ते सगळं बघितल्यानंतर एक नवीन उमेद सुरू झाली होती. तिथे मला सोनाली नवांगुळ मिळाली, परत रेखा देसाई मिळाली, त्यांची ओळख झाली. अविनाश कुलकर्णी म्हणून मित्र मिळाले, योगेश खाडे मिळाले. त्याच्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी तिथे जेव्हा मी तिथे गेल्यानंतर मला जे हे लोक मिळाले, भावना विस्फुतेंची ओळख झाली तिथे. हे त्यावेळेला जे हे केलं होतं त्या ह्याच्यातून मला ह्या सगळ्यांची ओळख झाली. त्याच्यानंतर असं लाईफ हे चालूच होतं. पण त्याच्यात एक दुःखद घटना घडली की 2010 मध्ये माझ्या वडिलांचं निधन झालं. माझा प्रवास हा चालूच होता, व्यवसाय चालू होता, बाकीच्या गोष्टी चालू होत्या. हे करत असताना 2010 मध्ये वडिलांचं 6 फेब्रुवारी 2010ला माझ्या वडिलांचं निधन झालं. आणि नंतर असे प्रश्न निर्माण झाले की आता वडील तर आपलं क्षेत्र हरपल्यासारखं होतं, माझ्या मनावर एक प्रकारे दडपण आलं होतं. आणि मग त्याच्यातच एक मायनर अटॅक झाला होता. त्याच्यातून मी थोडासा सावरत सावरत निघालो होतो. त्यावेळेला माझा भाऊ एक 10वीच्या परीक्षा देऊन चालला होता, तो 11वीत हे चाललं होतं, त्याचं पण शिक्षण सुरू होतं. म्हणजे छोटा भाऊ. 2 नंबर भाऊ हा माझा सीमेन असल्याकारणे तो बोटीवर येणं जाणं चालूच होतं. मग हे करत असताना 2011ला नव्हे 2013ला माझं मुंबई जाणं झालं. पीएफ फाउंडेशन म्हणजे पॅराप्लेजिक फाउंडेशन ही संस्था आहे, त्यांचं हॉस्टेल आहे, त्या हॉस्टेलमध्ये गेलो होतो मी. आणि तिथे मला मुंबई मॅरेथॉन जाण्याची संधी मिळाली. मुंबई मॅरेथॉन मध्ये जेव्हा मी गेलो, तिथे पॅराप्लेजिक लोकांना बघितलं, त्या मुलांना बघितलं, तिथून एक नवीन लाईव्ह जीवनाची एक सुरुवात झाली. ती त्यांच्या त्यांच्या जीवनाची जगण्याची जी पद्धत होती, तो जो कॉन्फिडन्स होता, तो मला एक नवीन दिशा, नवीन हे उमेद मला आयुष्याचं देऊन गेला. हे करत असताना माझ्या मनात एक प्रकारे मी माझी कालकर्मपणा करत म्हणजे माझं जीवन पण चालू सुरू होतं. पण हे करत असताना माझ्या मनात एक कुठेतरी अंधुकशी येतं की माझ्या बरोबर माझे नातेवाईक, माझे भाऊ, माझी घरातली मंडळी इतकी सक्षमपणे चांगली होती, म्हणजे सक्षमपणे उभी होती, आणि ते माझ्यासाठी मदत करत होते, माझं सगळं करत होते. आणि एवढं असताना सुद्धा माझ्यामध्ये एक प्रकारे कुठेतरी खंत होती की हे मला सगळं मिळालंय, पण मला मिळालंय हे सगळ्यांनाच मिळेल असं नव्हे. तर माझ्यामध्ये एक खंत होती की मी कुठेतरी काहीतरी ह्या लोकांसाठी पण करावं. आणि तसंच हे करत असताना माझ्या आजूबाजूला जेव्हा मी बघितलं माझ्यासारखे पॅराप्लेजिक आहेत का, आणि शोध करता करता आमच्या बाजूला एक संकेत साळके म्हणून एक मुलगा मला एका रिक्षा चालकाच्या ह्याच्यातून मिळाला, आणि त्याची पण परिस्थिती बघितली, तेव्हा लक्षात आलं की आपण असं काहीतरी काम केलं पाहिजे की त्या अपंगासाठी, त्या पॅराप्लेजिक लोकांसाठी आपण काहीतरी पुढे करू शकू. आणि त्याच्या मदतीने आम्ही एक संस्था सुरू केली. संस्था सुरू केल्यानंतर आमचा शोध सुरू झाला की पॅराप्लेजिक जितके जे आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, म्हणजे आमच्या तालुक्यामध्ये जे आहेत आणि नंतर जिल्ह्यामध्ये जे आहेत, ते आम्ही शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. आणि हे शोधत असताना नवीन 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 आम्हाला पॅराप्लेजिक त्यांना त्यांच्या घरी जाऊन आपण त्यांना समजवणं, त्यांना मोटिवेट करणं, काउन्सिलिंग करणं, त्यांच्याबद्दल विचारणं, त्यांचं ऍक्सिडेंट कसं झालं ते विचारणं, त्यांना सहानुभूती न दाखवता त्यांच्याबद्दल त्या गोष्टी विचारून त्याच्यावर उपाययोजना सांगणं,
आपण जे शिकलोय ते त्यांच्यापर्यंत पाठवणं आणि त्यांना ते करण्यास लावणं. म्हणजे जे आता पॅराप्लेजिक आहेत ते जास्ती करून बेड रेस्टच होते, त्यांनी व्हीलचेअरचा कधी उपयोग पण केला नव्हता. मग अशा वेळेला त्या लोकांना दाखवणं आणि ते दाखवताना ते व्हीलचेअर वर बसताना बेडवरून व्हीलचेअरवर बसावे, ते आपल्या घरात फिरावे, म्हणून ती घराची रचना पण तशी त्यांना सांगून ती करण्याचा प्रयत्न केला. ते करत असताना काही काही मुलं व्यवसाय करत होती, कोणी नोकरी करत होता, नोकरी करण्यास उद्युक्त करणं. ही जी लोक होती पॅराप्लेजिक लोक, ही सुरुवातीला ज्या ऍक्सिडेंटच्या अगोदर जी कामं करत होती तीच करण्यास त्यांना प्रवृत्त करणं, किंवा जर करत नसतील तर त्याच्यासाठी उपाययोजना सांगून दुसरं काहीतरी करण्यास सांगून नये. म्हणजे थोडक्यात काय, जो माणूस चांगला असून जो काम करत होता तो त्या ऍक्सिडेंटमुळे तो घरातच पडून राहत होता. त्यामुळे त्या घरातली जी अवस्था होती ती अवस्था बदलण्याचा प्रयत्न एक इमानदारपणे करण्याचा प्रयत्न केला. पण असं करत असताना एक लक्षात आलं की आता हे जे आहेत पॅराप्लेजिक, हे जिल्ह्यात खूपच कमी होते, त्यावेळेला इतके नव्हते. पण पुढे जाऊन मी असा विचार केला की की बाकीचे जे अपंग लोक आहेत, म्हणजे बाकीचे जे 21 प्रकार आहेत अपंगाचे, त्या लोकांसाठी पण आपण काम करायला सुरुवात केली. आणि ह्याच्यातून मग आणखीन अपंग जोडायला लागले, जसे सेरिब्रल पॉल्सी असतील, पोलिओवाले असतील, किंवा जे इम्प्युट असतील, किंवा बाकीचे मतिमंद लोक असतील, ह्या सगळ्यांसाठी आम्ही काम सुरू केलं. काम सुरू करताना असं जाणवलं की आपल्याकडे ज्या शासकीय योजना आहेत त्यांच्यासाठी जे गव्हर्नमेंटने म्हणजे सरकारने गेलेल्या ज्या योजना आहेत त्यांच्यासाठी जे निर्माण केलेले ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवणं. आमच्याकडचा जो अपंग म्हणजे आज आज आपण त्याला दिव्यांग म्हणतो, त्या लोकांसाठी ज्या तर सर्टिफिकेट पण काढलेलं नव्हतं. आणि हे सगळं संस्थेतर्फे सुरुवात केली आणि त्याचा रिझल्ट असा चांगला आला की लोक त्या त्या लोकांना त्यांचा जो स्वतःबद्दलचा जो कॉन्फिडन्स होता तो वाढवण्याचा ह्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न केला. हे हे माझ्या संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त मी तिथे सर्वे करून त्याच्यापर्यंत पोहोचत होतो. तालुक्यात जाऊन मार्गदर्शन शिबिर घ्यायला लागलो. सुरुवात माझी मी दापोलीमधून केली. दापोलीमध्ये खूप आम्ही मार्गदर्शन शिबिर घेतली. त्याच्यानंतर खेड असेल, तुमचं गुहागर असेल, राजापूर असेल, चिपळूण असेल, किंवा देवरुख असेल, या ठिकाणी आम्ही जाऊन मार्गदर्शन शिबिर केली. त्याच्यामुळे तिकडचा जो अपंग असेल तो जागृत होऊ लागला. तो स्वतः ज्या ज्या गोष्टी आहेत त्याचं मार्गदर्शन केल्यामुळे त्याच्यात खूप परिवर्तन घडू लागलं. आणि हे जेव्हा करत असताना माझ्या बाकीच्या ज्या पर्सनल गोष्टी असत्या त्या मी चालूच ठेवल्या होत्या. आणि जसं मी म्हणालो ना, हे 13 नंतर मी मॅरेथॉन सुरू केल्यानंतर मी दरवर्षी मुंबई मॅरेथॉन साठी जायला लागलो. त्याच्यामध्ये सहभागी व्हायला लागलो आणि ह्याच्या एक्सरसाइज करण्याचा जो उत्साह होता तो आणखीन वाढू लागला. पण उत्साह वाढू लागला आणि त्याप्रमाणे मी काम करू लागलो. आणि हे संस्थेच्या मार्फत मी काम करत असताना माझ्या आणखीन एक लक्षात आलं की ह्या लोकांकडे त्यांना जी सहाय्यभूत साधनं आहेत, कृत्रिम साधनं आहेत, व्हीलचेअर, कॅलिपर, वॉकर, कोबड्या, हे लोकांतर्फे डोनेशन मागून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. गव्हर्नमेंटकडून जेवढं मागता येईल, जेवढं अप्लाय करून त्यांना पुरवता येईल ते पण करण्यात आलं. आणि
जास्तीत जास्त पॅराप्लेजिक लोकांचं पुनर्वसन आणि बाकीच्या अपंगांचं शारीरिक, मानसिक आणि आर्थिक, व्यावसायिक आणि वैवाहिक ह्या ह्या गोष्टी करण्याचा ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला. दोन हजार 2017ला माझ्या आईचं निधन झालं. आईचं निधन झाल्यानंतर माझ्या आयुष्यातली एक पोकळी निर्माण झाली की आता काय पुढे. तर मी हे तर काम चालूच होतं माझं फाउंडेशन तर्फे जेवढं करण्याचं काम चालू होतं ते मी करत होतोच. पण करत असताना जाणीव झाली की आपण आपल्याला कोणीतरी सोबती असावं. माझ्या फाउंडेशन तर्फे दीदींच्या इथे एक शिबिर होतं आणि त्या शिबिरच्या मार्गदर्शन करणाऱ्या होत्या डॉक्टर सुनीता पवार म्हणून. त्याच्याशी माझं त्या गोष्टीवर बोलणं चालू होतं आणि त्यांच्याशी कनेक्टिव्हिटी चालू होती. आणि मग ज्या वेळेला मी या गोष्टी त्यांच्याशी बोलता बोलता ह्या लग्नाचा विषय आम्ही बोलून गेलो आणि आमची ओळख वाढत गेली. आणि नंतर मग मी ठरवलं की आपण आता लग्न केलं पाहिजे. आणि 2019ला एक वर्षभर आमचं बोलणं झाल्यानंतर आम्ही लग्न करण्याचा विचार केला की आता आपण पुढचं लाईफ आम्ही दोघांनी एकत्र करून अपंगांसाठी एकत्र मिळून काहीतरी करण्याची आमची इच्छा आम्ही प्रयत्न केला. आता मी जास्त बोलणं म्हणजे मला बोलणं हा प्रकार म्हटलं की खूप त्रास होतोय. मी इथेच थांबवतो. बाकीचं मी काय बोलू शकत नाही. ठीक आहे सर. सर खूपच छान हॅलो. बोललात तुम्ही. आणि खूपच तुमचं प्रेरणादायी असं कार्य आहे. अगदी तुमचं बालपणापासून आतापर्यंतच मी सगळं ते तुमच्या अगदी मनापासून ऐकत होतो आणि नोट्स पण घेत होतो. सर या पूर्ण जीवनात तुमचा जो प्रवास चालू होता तर या संपूर्ण म्हणजे बिफोर ऍक्सिडेंट आणि आफ्टर ऍक्सिडेंट तुमच्या जीवनात सर्वात आनंदाचा क्षण की जो तुम्ही कधीच विसरू शकत नाही त्याबद्दल थोडस सांगा. सर तुम्ही अनम्यूट करा, अनम्यूट. आनंदाचा क्षण असं एवढंच म्हणू शकेन मी जेव्हा डॉक्टर सुनीताशी जेव्हा लग्न केलं. आज ती मुस्कान नाकाडे म्हणून आहे माझ्या जीवनात. आणि खरंच ह्या गोष्टी प्रत्येकाच्या अपंगाच्या जीवनात यावा अशी माझी पुढचं म्हणून मी लग्नासाठी जे तयार झालो आणि किंवा लग्न केलं तसंच प्रत्येक अपंगाच्या जीवनात त्या गोष्टी घडाव्यात आणि म्हणून मी प्रयत्न करायला सुरुवात केली. पण त्याच्यासाठी मी माझं उदाहरण त्या लोकांना पेश करतो की असं तुम्ही पण करायला हवंय. सर याच्या अगदी विरुद्ध तुमच्या आयुष्यातला अगदी पेनफुल क्षण की जो कधीच विसरू शकत नाही. माझ्या आयुष्यातला पेनफुल क्षण म्हणजे माझे वडील गेले जो. कारण का त्यांनी माझ्यासाठी इतकं काय केलं होतं. कधीच मला ह्या अपंगत्वाची जाणीव झाली नव्हती. पण ते गेल्यानंतर म्हणतो काय म्हणजे मला इतका मानसिक आघात झाला होता की त्याची शब्दात मी अशी हीच सांगू शकत किंवा कल्पनाच करू शकत नाही. पण ते झालं माझ्या आयुष्यात. आणि त्याच्यानंतर जो बदल घडत गेलाय मी स्वतः करायला लागलो. स्वतःची कामं करायला लागलो आणि जास्तीत जास्त प्रयत्न करायला लागलो की ते जे सावट आहे माझ्या मनावरचं ते येऊ नये म्हणून. आणि हे करत असताना मी मुंबई महाराष्ट्रात जात होतो ना तर तिथे जेव्हा पॅराप्लिक PF मध्ये जात होतो तिथे मला अनुपम नेवगी म्हणून माझा एक मित्र मिळाला. आणि त्याने पुढच्या गोष्टी म्हणजे मी जेव्हा जेव्हा इथून जायचो तेव्हा तो मला तिथे राहण्याची व्यवस्था करायचा, बाकीच्या गोष्टी करायचा. त्या लोकांशी आमचं म्हणजे तिकडचे जे पॅराप्लेजिक लोक होते त्यांच्याशी आम्ही एकत्र फिरायचो. तिथून फिरायला जातो, सहली काढायचो आणि तो मला खूप मोटिवेट करायचा. आणि इतकं केल्यानंतर त्यांनी मला वाटतं आम्ही 2020ला फ्रेंड फाउंडेशन म्हणून एक संस्था सुरू केली. त्या संस्थेच्या माध्यमातून पॅराप्लेजिक लोकांसाठी खूप काम करण्यात आलंय. जसं नियोशन आता नवीन हा जो प्रकार आला आहे ती आज 2023ला
2022ला 44 नियोमाशन आम्ही पॅराप्लेजिक साठी वाटण्यात, म्हणजे आमच्या फ्रेंड फाउंडेशन तर्फे आम्ही लोकांना दिल्या त्या पॅराप्लेजिक फाउंडेशन. त्यामुळे ते पॅराप्लेजिक फाउंडेशन, पॅराप्लेजिक लोक आज बाहेर पडून स्वतःची नोकरी, व्यवसाय किंवा फिरणं असेल तर त्या माध्यमातून करत आहेत. आणि ह्या काही काही गोष्टी माझ्या आयुष्यासाठी खूप प्रेरणादायी आहेत. बोला सर. नक्कीच सर. आणि सर, तुमचं अगदी तुम्ही सांगितलं की 1991 पासून बिझनेस सुरू केला, वडिलांनी हे केलं, तुम्हाला टाकून दिलं. तर हो. आतापर्यंतच्या सगळ्या प्रवासात तुम्ही एनर्जी मेंटेन कशी ठेवली? आणि जसं तुमच्या नावातच ही एक डिवोशन आहे, तर हे सगळं, ही प्रेरणा हम्म. किंवा हा सगळं एनर्जी तुम्ही कुठून मिळवतात आणि हे कसं हम्म. आतापर्यंत कंटिन्यू ठेवलंय त्याबद्दल बोला. मी माझा सकाळ होते बरोबर 4:30ला. आणि मग मी हे करत असताना जेव्हा मी पॅराप्लेजिक आहे, पॅराप्लेजिक म्हटलं की आपल्याला एक्सरसाइज ही कंटिन्यू कंपल्सरी करावीच लागते. ती जर नाही केली तर बाकीच्या गोष्टी जे अवयव आहेत आपले ते खूप पेनफुल होऊ शकतं, किंवा त्याच्यातून तुमचं बेडसोर्स होऊ शकतात. आणि हे सगळं सांभाळून आपली बॉडी किती ऍक्टिव्ह ठेवता येईल, आणि हे करण्यासाठी मला सकाळी बरोबर 1 ते 1.5 तास मी ह्या गोष्टीसाठी सायकलिंग करतो किंवा एक्सरसाइज करतो, व्यायाम करतो आणि ऍक्टिव्ह राहण्याचा प्रयत्न करतो. जास्तीत जास्त स्वतःचं कॉन्सन्ट्रेशन आणि मानसिक स्वास्थ्य, तसंच शारीरिक स्वास्थ्य हे जास्तीत जास्त चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करतो. खूपच सुंदर सर तुमचा प्रवास. माझ्या मनात बरेच प्रश्न आहे, पण आपल्यासोबत आमच्या मार्गदर्शिका भावनाताई आहे. मी त्यांना विनंती करतो हम्म. की त्यांनी त्यांच्या प्रतिक्रिया. भावनाताई. हो, नमस्कार. नमस्कार. सादिक सर नमस्कार. थँक्यू. हा, खूप नमस्कार. नमस्कार. दिवसांनी तुम्ही दिसलात आणि तुमचं बोलणं पण ऐकायला मिळालं, छान वाटलं. आणि तुम्ही जसं मी तुम्हाला कोल्हापूरला बघितलेलं होतं तसेच डॅशिंग तुम्ही आहात. त्याही वेळेस थँक्यू. माझं पहिलं इम्प्रेशन हेच झालं होतं तुमच्याकडे बघून की डॅशिंग पर्सनॅलिटी आहे. मला वाटतं हो, त्यावेळेस हो. रिक्षात बसण्याचं शिकवायचं होतं, त्यावेळेस तुम्ही पुढाकार घेऊन ते शिकवलं होतं, हे मला आठवत आहे. होय, होय. हा हा हा. त्यानंतर आपलं बोलणं खूप वेळ झालं नाही, आदनं मधनं बोलत होतो, पण म्हणजे किती 2006च्या सुमारास आपण जो तिथला पॅराप्लेजिक कॅम्प झाला त्याच्यामध्ये हम्म. असलेल्या सगळ्यांच्या ज्या आठवणी आहेत त्या कायमच आपल्या बरोबर असणार आहेत. नक्की, आणि नक्की, नक्की. हो, आणि सुनीता इकडे नाशिकला माझ्याकडे येऊन गेलेली आहे. तुमच्या लग्नाच्या हो, बद्दल हो. मला बोलली. फेसबुक वरून कळलं. आणि हं. छान वाटलं, खूप हो. छान वाटलं. ते दोघही जण एकमेकांसाठी एकदम कम्पॅटेबल व्यक्ती आहात. ती सुद्धा खूप छान काम करते आहे. आणि तुमच्या कामाबद्दल मला इतकी कल्पना नव्हती. मधल्या काळामध्ये आपलं काही बोलणं झालं नव्हतं. तर हं. फारच छान काम करत आहात तुम्ही. आणि म्हणजे हे हो, नाही, पण बोलताना मला बोलण्यासाठी जो प्रॉब्लेम्स आहे ना, तो कायमचाच आहे. पण मी खूपदा प्रयत्न केला, पण ते जमत नाही मला. कारण का नाही मी नाही, बोल असं फोनवर भरपूर बोलतो. पण जेव्हा नाही तुम्ही समोरासमोर येतो ना, आता तेव्हा या माझे शब्द सगळे. हम्म. नाही, यामध्ये म्हणजे मला आज बोला ना. तुमचं सगळं ऐकताना ना महत्वाची गोष्ट काय आहे की तुमचा जो विचार होता, तुमचा जो प्रवास आम्हाला ऐकायचा होता, तो तुम्ही खूप छान पद्धतीने कम्युनिकेट केला. त्याच्याबद्दल काही वादच नाही. त्याच्यामुळे तुम्ही मनामध्ये आता हे ठेवूच नका की मला बोलता येत नाही. नाही, नाही, ते बरोबर. आणि थँक्यू. तुम्ही अतिशय म्हणजे छान काम करत आहात. म्हणजे तुम्ही जे आता सांगितलं वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही रत्नागिरी जिल्ह्यात सगळीकडे फिरून मोठं काम उभं केलेलं आहे. हो. तर ते त्याचं म्हणजे कौतुक करावं तितकं कमी आहे. कारण म्हणजे मला कल्पना आहे एका पॅराप्लेजिक माणसाला ह्या सगळ्या गोष्टी जमवून आणणं आणि करणं हे नॉर्मल माणसा इतकं सोपं कधीच नसतं. पण तुम्ही अगदी डटके तुम्ही हे सगळं काम करत आहात. आणि आता सुनीता पण तुमच्या बरोबर आहे. तर
खूप खूप शुभेच्छा तुम्हाला पुढच्या प्रवासासाठी. थँक्यू थँक्यू. हा, वट विशाल. धन्यवाद भावनाताई. रेखा मॅडम, अशोक भानसे सर. डॉक्टर बोलली का आधी? डॉक्टर पवार कुठे आहेत? पहिला त्यांचा अधिकार आहे, त्यांनी सांगावं थोडस त्यांच्या याच्याबद्दल. बोला बोला रेखाताई बोला. बर, एक तर बोलायला येत नाही म्हणून माणसाने व्यवस्थित अभ्यास करून खूप सुंदर प्रेझेंटेशन केलेलं आहे. आपला जीवन प्रवास उत्तम मांडलेला आहे. त्यामुळे आता यापुढे बोलल्यानंतर समजला हेच महत्वाचं आहे आधी. नाही पण खरंच प्रयत्न केलाय आणि तुम्ही मला मोटिवेट केलंय, याच्याबद्दल खरंच तुमचं मनापासून आभार. बोला. बरोबर आणि घेऊन त्याला स्वभाव वगैरे समजून घेऊन. रेखा मॅडम, तुमचा आवाज नाही येत आहे. ओके, रेंजचा प्रॉब्लेम. हो, आता येतो. रेंज जाते, रेंज. आवाज ब्रेक होतोय मॅडम. थोडा नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे. हा, तुमची आता येतोय करावी. क्लिअर, आता येतोय क्लिअर. ओके ओके. बोला, नाही, बोला. हा, म्हटलं सादिक भाईंची व्यवस्थित अशी आम्ही वरपरीक्षा वगैरे केली, कारण माझ्या प्रिय मैत्रिणीशी ते लग्न करणार होते त्यामुळं. आणि खूपच इम्प्रेस होते मी, कारण रोखठोक बोलणारा आणि अपंगत्व म्हणजे मी अपंग आहे असं त्यांच्या तोंडून मी कधीच ऐकलेलं नाहीये. त्यामुळे मला खूप इन्स्पिरेशनल वाटली पर्सनॅलिटी, आणि डॉक्टरसाठी खूप परफेक्ट वाटली. आणि ते त्यांनी सिद्धही केलंय. गेल्या मला वाटतं 3 वर्ष होऊन गेली त्यांच्या लग्नाला. 5 वर्ष. आणि आणि मी त्यांच्याबरोबर पाहिलाय एक सिम्बॉलिक लक्ष्मण विषय आहे की त्यांच्याबरोबर कायम असतात, जे त्यांचे भाऊ आहेत. आणि हे दोघे बंधू मिळून खूप चांगलं रत्नागिरी करतायत. काही ठिकाणी ते पोचतायत. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ही आहे, मला सगळ्यांना हे सांगायचंय की ज्या शासकीय योजना आहे शकत नाही, शहरात राहणाऱ्यांना बऱ्यापैकी माहिती नाहीये. लोकांना मिळवून दिलेल्या आहेत आणि त्यांनी अगदी चांगल्या पद्धतीनं त्यांचा लाभ लोकांना देत आपलं काम चालू ठेवलेलं आहे. म्हणजे कुठलीही भौतिक सुविधा नसेल उभी केली, पण लोकांना उभं केलंय त्यांनी. आणि ह्यासाठी सादिकभाई खूप अभिमान वाटतो तुमचा, की तुम्ही आमचे भाऊजी आहात. आणि थँक्यू सो मच मला बोलायची संधी दिल्याबद्दल. ओव्हर टू यू विशाल सर. धन्यवाद रेखा मॅडम. अशोक भानसे सर, डॉक्टर सुनीता मॅडम, दिलीप सावरकर सर, आणि मग बाकी सर्वांनाच आपण संधी देऊया. प्लीज अनम्यूट करा ना. डॉक्टर अनिता मॅडम. हा, बोला भानसे सर. सर नमस्कार सर. नमस्कार नमस्कार. हॅलो. हा, मॅडमला आणि तुम्हाला येतोय. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुढील थँक्यू असेच थँक्यू. तुमच्याकडून कार्य घडत राहो. आणि तुमचा प्रवास जो होता मी मनापासून ऐकला. तुम्हाला जरी
थोडा अडखळत जरी बोलले पण एक एक शब्द महत्वाचा होता. खूप छान बोलले सर. आणि जे मॅरेथॉन स्पर्धेमधून तुम्ही जे निर्माण केलं पुढचं आयुष्य आणि स्वतःमध्ये फिट राहून ते बी एक लोकांना अप्रत्यक्ष तुम्ही एक आदर्श. तर असेच कार्य आपल्या हातून घडत राहो. धन्यवाद सर. खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. धन्यवाद सर. डॉक्टर सावरकर सर, अनिता मॅडम. ज्यांना कोणाला अनम्यूट करायचं असेल, बोलायचं तर अनम्यूट करा आणि तुम्ही बोलू शकता. हॅलो आरती. आरती. हॅलो, नमस्कार सादिक भाई. मुकुल हा बोलतोय. बोला. मुकुल मुकुल बोला. काय म्हणताय भाई? एकदम मस्त सादिक बोला. भाईंची ओळख म्हटलं तर मी त्यांना गेले 5 वर्षापासून ओळखतोय. बरोबर फेब्रुवारी 18 आमची भेट झालेली, 2018. हो आज 5 वर्ष नक्की. होतील काही दिवसातच. त्यानंतर हो आम्ही हो नेहमी तेव्हापासून कॉन्टॅक्ट मध्ये असू. भले आमचा हम्म, रेग्युलर कॉल नसतो, पण कधी बोलणं झालं की चांगला चर्चा होते. त्यांचे सोशल हम्म, मीडियामध्ये त्यांचे आरपीएफ फाउंडेशनचे सगळे कार्य नेहमी बघायला भेटतातच. सगळ्यांना व्हीलचेअर पुरवणे किंवा आपली ट्रायसायकल बाईक पुरवणे, कोणाला शिक्षणासाठी लॅपटॉप, घरघंटी, झेरॉक्स मशीन, कोणाला काय मेडिकल एडची हेल्प पाहिजे, रेग्युलर ते शासनाकडनं त्यांना लाभार्थ्यांना मिळवून देतात. त्यानंतर त्यांचं माझी जेव्हा पण फेरी झाले, मी खूप वेळा प्रयत्न करतो आणि बहुतेक वेळा जाऊन भेटून पण येतो त्यांच्या घरी त्यांना. आणि त्यांचं एक वेगळाच व्यक्तिमत्व आहे. एक आमच्यामध्ये एज गॅप जरी असलं तरी ते एक कधी मला मित्र, तू माझा मित्र आहे मित्रासारखंच बोलायचं, अरे तुरे करून बोलायचं माझ्याशी. हा त्यांचा सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जायचं, सगळ्यांचं डेव्हलपमेंट करायचं, ते खूप चांगलं काम करतायत आणि पुढे चालू राहील. थँक्यू सादिक भाई. थँक्यू थँक्यू. थँक्यू विशाल सर, संधी दिल्याबद्दल. धन्यवाद सर. ज्यांना कोणाला बोलायचं अनम्यूट करा. हा बोला डॉक्टर अनिता मॅडम. नमस्कार. सॉरी, जो डीजेचा आवाज आहे मला जरा लक्षात नाही आलं, म्हणजे ऐकू आलं नाही, सॉरी. तर खूप सरांचं खूप इन्स्पायरेबल सगळी जर्नी आहे आणि खूप म्हणजे सोपं नाहीये हे सगळं फेस करणं आणि हे करणं, म्हणजे खूप याच्यामधून सर गेलेले आहेत. तर खूप छान वाटलं सर तुमची सगळी जर्नी ऐकून, आणि तुम्हाला खरंच भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. म्हणजे खूप प्रेरणादायी आणि छान तुम्ही ते सगळं सांगितलं. म्हणजे आणि तुम्ही बोललात ना की आई आणि वडील गेल्यानंतर जी पोकळी निर्माण होती, तर म्हणजे मी समजू शकते की त्या फेज मधून पण गेलेली आहे सर. तर खूप छान वाटलं की म्हणजे तुम्ही एवढं सगळं फेस करून तरी आता ह्या स्टेज पर्यंत आहात आणि एकदम खंबीरपणे उभे आहात. तर खूप छान सर. शुभेच्छा तुम्हाला, मॅडमला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. छान वाटलं. धन्यवाद सर. धन्यवाद डॉक्टर धन्यवाद. अनिता. आरती मॅडम अनम्यूट करून बोलू शकता तुम्ही. तुमचा आवाज नाही येत आहे. हॅलो. हॅलो. हा बोला ना, बोला. अरे हॅलो. हा बोला बोला. बोला बोला. हॅलो. हा बोला ना आरती मॅडम. हा 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 नमस्कार, मी पुण्यावरून सादिक यांचे सासूबाई बोलते. आत्ताच त्यांनी आपला जीवन प्रवास खूप छान सांगितला. मी मी त्यांच्याकडे 4 दिवस राहिले तेव्हा त्यांचं काम जवळून पाहिले होते. ते स्वतः खूप मनापासून शेतीची पण कामे करतात. बागेची पण कामाची आवड आहे. बाग सुद्धा खूप छान फुलवलेली आहे.
आणि त्यांच्या पुढील आयुष्यासाठी, पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद आरती मॅडम. थँक्यू. सुनीता मॅडम, तुम्हाला काही बोलायचं? तुम्ही अनम्यूट केलं. हा सर. बोला. मी खूप तयारी करून घेतली होती त्याची आजच्या याच गोष्टीसाठी, पण त्यातले 50% तो बोलला, 50% राहिलं. पण प्रयत्न खूप चांगला केला त्यानं. आता सादिक बद्दल बोलायचं तर काय, आता माझा नवरा आहे त्यामुळे मग त्याचं कौतुक करेल तेवढं थोडंच आहे. कुठलंही काम असेल ना, अगदी मनापासून झोकून देऊन करतो. त्या कुठली अपेक्षा त्याच्याकडून ठेवत नाहीये. आणि सगळ्यांना एक जोडून ठेवण्याचा एक तो चांगला त्याचा प्रयत्न असतो की ते बाहेरचे लोक असू देत किंवा घरातले लोक असू देत, तर सगळ्यांना जोडून सगळ्यांना सांभाळून घेऊन तो पुढे वाटचाल करतो. स्वभावानं तर तो चांगलाच आहे, पण थोडा हळवा पण आहे. शेअरिंग केअरिंगच्या बाबतीत एक नंबर आहे. आता त्यानं जे काही काम करतो आहे, तर ते असंच पुढे कंटिन्यू करावं, त्याच्यासाठी त्याला खूप खूप शुभेच्छा. मॅडम, तुमचा आवाज नाही येतोय. हॅलो. हा बोला, आता हा. येतोय आवाज. हॅलो. त्याच्या कामामध्ये तशी फारशी मदत होत नाही. फक्त त्यांच्या जे कार्यक्रम वगैरे होतात, त्याच्या बातम्या वगैरे बनवणं, स्टोरीज बनवणं वगैरे असंच होतं. कारण माझं स्वतःचं क्लिनिक वगैरे असल्यामुळं फिजिकली मी जास्त त्याला वेळ देऊ शकत नाही. पण तो आणि त्याचा भाऊ समीर दोघं मिळून खूप छान आहेत. त्याचं इतका कोकणातले तुम्हाला घर वगैरे माहिती असतील की खूप पायऱ्या असतात, वाकडे ते चढ उतार वगैरे, तर प्रत्येक ठिकाणी अवघडच्या अवघड ठिकाणी घेऊन जाणं वगैरे त्याच्यासोबत. आणि शिबिरामध्ये पण सगळ्या गोष्टी ज्या शासकीय योजनांच्या माहिती असू देत किंवा आणखीन कुठल्याही त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं वगैरे तो खूप चांगलं काम करतो. आणि त्यांच्या समोर अजून एक प्रिया बेर्डे म्हणून एक मुलगी आहे, आपण खूप वन मॅन शो असतो सगळीकडे, खूप छान मदत करते ती पण. थोडं आता सध्या ऑफिस लेवलवरतीच त्यांचं काम सुरू आहे. एक 5 वर्ष झाली संस्थेला. आता इथून पुढे सुरू आहे की व्यवसाय प्रशिक्षणाच्या दृष्टीनं काय करता येतं का, फिजिओथेरपी सेंटर उभारण्यासाठी की जे पॅराप्लेजिक किंवा इतर 21 प्रकारचे जे दिव्यांग आहेत, तर त्यांना शारीरिक सक्षम बनवून त्यांच्या पायावर उभं करण्याच्या दृष्टीनं काही मदत करता येते का, या दृष्टीनं प्रयत्न सुरू आहेत. तुमच्या सगळ्यांच्या शुभेच्छा आहेतच. थँक्यू. धन्यवाद डॉक्टर सुनीता मॅडम. थँक्यू. संतोषजी, तुम्हाला काही बोलायचं असेल अनम्यूट करा. समीरजी. डॉक्टर दिलीप सावरकर. सुप्रिया यादव. हा, कोणी अनम्यूट केलं बोला ना, तुमचं नाव नाहीये. मंगल साळुंके. हा बोला ना मॅडम. हॅलो, मंगल साळुंके बोलते मी इस्लामपूरहून. हा बोला ना, बोला. आवाज येतोय? हॅलो, बोला आवाज बोला, येतोय? हो, ऐकायला येतंय. येतोय. मी मंगल साळुंके इस्लामपूरहून बोलते. नादिक माननीय सादिक नाकाडे यांची मी सासू आहे. ते गेले मी त्यांच्या फार्म हाऊस मध्ये आम्ही त्यांच्या सानिध्यात राहिलो होतो 7-8 दिवस. आणि त्यामुळे त्यांचा स्वावलंबी स्वभाव मला कळाला. त्यांची सगळी पद्धत सुंदर आहे कामाची, आणि ती मी स्वतः अनुभवलेली आहे. ते एक प्रेरणास्थान आहेत. कोणत्याही गोष्टीत ते खचत नाहीत, आणि उमंग उत्साहाची त्यांच्यात एवढी लहर, बुद्धिमत्ता तीव्र आहे की त्यांना त्यांचा कधी कार्य त्यांची त्यांना कमी पडलेली नाही.
आणि त्यांची सहचारिणी तर तिचा अनमोल वाटा आहे त्यांच्या सानिध्यात, तिचा पण त्यांना खूप चांगला सहयोग मिळालेला आहे. त्यामुळं त्यांची तर बुद्धिमत्ता तर मी ऑब्जेक्ट पॉवरफुल बघितली आहे आणि ते खरं तसं नॉलेजफुल आत्मा आहे. म्हणजे त्यामुळं त्या दोघांच्या वैवाहिक जीवनात त्यांनी एकमेकांना खूप चांगली साथ दिली आहे आणि त्यांच्या पत्नीची तर ना लाख मोलाची साथ आहे. त्यामुळं मी थोडक्यातच बोलून इथं मी थांबते आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी मी अर्धिक लाख लाख शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद ऐकायला मॅडम. आलं? थँक्यू हो हो. हा बोला समीरजी. नमस्कार. मी त्यांचा भाऊ बोलतोय. हो ऍक्च्युली बोला. मगाचपासून प्रॉब्लेम असा होता की ते बोलण्यात कमी आहेत, म्हणजे असं सगळ्यांच्या समोर. पण सिंगल जर कोणाशी बोलायचं झालं तर भाऊ माझा खूप बोलतो, म्हणजे अर्धा अर्धा दिवस बोलू शकतो. मोटिवेशन वगैरे त्याचं करण्याचं स्किल वगैरे जबरदस्त आहे. पण खूप जण म्हणतात की तुझ्यामुळे तो फिरतो. पण कसं असतं की आपण करायला सगळं तयार असतो, पण आपल्या सोबतचा माणूस ते करण्यासाठी त्याची तयारी लागते, मेंटॅलिटी. आणि ती माझ्या भावाच्या बाबतीत खूप चांगली आहे. जसं मध्ये मॅरेथॉन होती आमच्याकडे 5 किलोमीटरची, तर त्याच्यामध्ये त्यांनी भाग घ्यायला त्याला सांगितलं होतं, पण त्याच्यात अपंगांना नव्हतं. म्हटलं नॉर्मल ह्याच्यात आपण करूया, जस्ट भाग घेऊया, थोडंसं धावू आणि मोकळं होऊ, म्हणजे एक अटेन्शन मिळेल. पण मला प्राऊड फीली सांगण्यासारखं वाटतंय की त्यांचं जे फिटनेसवरून आता सगळेजण म्हणतात त्याचं एक उदाहरण म्हणून मी देतोय की त्याच्यामध्ये आम्ही भाग घेतला तो जे कोणी रत्नागिरीत आले असतील त्यांना माहिती असेल की मारुती मंदिरवरून भाट्या उतार आहे, म्हणजे डोंगर आहे, खाली उतरून जायचंय समुद्रकिनारी आणि परत तिथून वरती यायचंय. म्हणजे जाताना उतार आहे पण येताना चढाव आहे, असं 5 किलोमीटरचं अंतर होतं. आणि मला वाटलं होतं थोडंसं आम्ही चालू आणि गप बसू. पण माझ्या भावाने, आम्ही जेव्हा स्टार्ट केलं तेव्हा एकच व्हीलचेअर वाला होता त्या सगळ्यांच्या ह्याच्यात, पण त्याने ते पूर्ण अंतर माझ्या मदतीशिवाय कंप्लीट केलं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते 5 किलोमीटर कंप्लीट करताना माझी इतकी भयानक परिस्थिती झाली की मी त्याच्यानंतर जरा पोचलो आणि अक्षरशः तास 2 तास मी झोपून होतो, म्हणजे ग्राउंडवर. कारण मला ते जमलं नाही. पण ह्याच्यावरून मला एक लक्षात आलं की मी एबल असून सुद्धा त्याच्यापेक्षा अनफिट आहे. आणि त्याच्यानंतर मग मी माझ्या स्वतःच्या तब्येतीवर लक्ष द्यायला लागलो. ऍक्च्युली मी त्याला 3-3, 4-4 माळे वरती चढवतो. पण असं जरी असलं तरी आता वयाच्या मानाने आपल्याला लक्षात येतं की आपली फिटनेस कमी होत. आणि माझा भाऊ आता 52 वर्षाच्या वरती आहे आणि तरी सुद्धा इतका फिट आहे. त्याचं कारणच त्याने सांगितल्याप्रमाणे सकाळी 4:30 वाजता उठतो, त्याच्यानंतर तो मॉर्निंग वॉकला जातो. मॉर्निंग वॉक म्हणजे व्हीलचेअरवाल्याचं मॉर्निंग वॉक म्हणजे कसं असणार असं लोकांना प्रश्न पडतो. पण तो व्हीलचेअर घेऊन स्वतःच घरातून बाहेर पडतो आणि त्याचे आजूबाजूचा मित्र आहेत त्याच्याबरोबर तो आमच्या इकडे कुवारबावला जाऊन येतो. ते एक साधारण 2-3 किलोमीटरचं अंतर आहे. ते जाऊन तो परत रिटर्न येतो. त्याच्यानंतर आल्यानंतर मग त्याचा योगा असतो. योगा झाल्यानंतर मग पोथी वाचन असतं. आणि पोथी वाचन झाल्यानंतर तो आमच्या घराच्या आजूबाजूचं अंगण जे आहे ते झाडतो. आता नॉर्मल माणसाने झाडणं आणि दिव्यांगाने झाडणं, हे व्हीलचेअरवाल्याने हे एक वेगळं आहे. पण ते करतो आणि पूर्ण आमचं अंगण आजूबाजूचं तो करतो. आणि त्याच्यानंतर मग त्याचं बाकीचं रेग्युलर रुटीन चालू होतं. त्याच्यामध्ये पण तो टू व्हीलरवर शिफ्ट होणं, टू व्हीलर चालवणे. आणि मला सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे अजून एक आवर्जून सांगावीशी वाटते की रत्नागिरी जिल्ह्यातलं पहिलं टू व्हीलरचं लायसन पॅराप्लेजिक माणसाने घेतलेलं म्हणजे माझा भाऊ. आणि तेव्हा त्याचे 2 आरटीओनी हे घेतले होते इंटरव्ह्यू. का तर पॅराप्लेजिकला तुम्हाला द्यायचंय तर तो उद्या काही झालं तर मग हा स्वतःला वाचवणार कसा वगैरे, ह्या खूप शंका होत्या. आणि त्यांचं त्याने सगळं निरसन केलं आणि त्याच्यानंतरच त्याला ते लायसन मिळालं. म्हणजे टू व्हीलरचं. नॉर्मली 4 व्हीलरचं मिळतं पण टू व्हीलरचं पॅराप्लेजिक लोकांना लायसन मिळत नाही, पण ते त्याला मिळालेलं आहे. आणि हे फक्त शक्य झाले फक्त त्याच्या जिद्दीमुळे आणि त्याचे जे करण्याची लगन आहे प्रत्येक गोष्ट त्याच्यामुळे. आता तो मुंबईला सुद्धा एकटा जातो. मी फक्त इथून ट्रेनमध्ये चढवतो, त्याच्यानंतर तिथे जाणं म्हणजे ट्रेनने. बघा विचार करण्याची परिस्थिती की एकटा व्हीलचेअरवाला माणूस, त्याला फक्त मी ट्रेनमध्ये चढवतो, तो तिथून मुंबईला जातो. मुंबईला गेला की मग तिथे उतरवणं, तिथून ते त्याच्या मित्राकडे जाणं, ह्या सगळ्या गोष्टी तो एकटा करतो. कधी कधी तर अशी परिस्थिती असते की मला तेवढा वेळ थांबता पण येत नाही, तर मी तिकडे फक्त तो म्हणतो तू जा मी जाईल. मी एवढा कॉन्फिडन्स असतो की मग रेल्वे स्टेशनवर त्याचे ओळखीचे असतात त्यांना फक्त तो चढवायला सांगतो. त्याच्यानंतर तो ट्रेननी मुंबईला जाऊन तिथून जाऊन येतो. फर्स्ट टाइम जेव्हा आम्ही सोडलं होतं तेव्हा आम्हाला शंका वाटायची, पण आता त्याला ते
रेग्युलर झालाय, म्हणजे जी अशक्य गोष्टी आहेत ह्या आता जवळजवळ त्या सगळ्या तो शक्य करतो. हे एवढ्याच कारणामुळे शक्य होतं की त्याची जी मेंटॅलिटी आहे, म्हणजे फिटनेस स्वतःच्या बाबतीत वगैरे महत्वाची आहे आणि तो त्या बाबतीत एकदम परिपूर्ण आहे. म्हणून मला माझ्या भावावर खूप जसं म्हणतात ना प्राऊड फील होतो, तो आहे. आणि आज मला खूप छान वाटलं की तुमच्यामुळे आज त्याने फर्स्ट टाइम एवढं सगळं आपलं बोललं. भले ते थोडंसं अडखळत असू दे पण खूप सुंदर बोला. आणि ही त्याची सुरुवात आहे, ह्याच्यानंतर तो अजून चांगला होत जाईल आणि छान बोलत जाईल. आणि तुम्ही त्याला ही संधी दिली त्याच्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आता ठेवतो मी. थँक्यू. धन्यवाद समीरजी. खूपच छान आणि निश्चितच सादिक सरांचं काम खूपच प्रेरणादायी आहे. आणि तुम्ही जसे सर्वजण म्हणत होतं की त्यांना बोलता येत नाही, पण ते इतकं सुंदर बोलले की ऐकतच राहावंसं वाटत होतं. मी तर असंच म्हणेन. संतोषजी, तुम्ही एकटेच राहिलात बोलायचं, अनम्यूट करून बोलू शकतो. हॅलो. हा बोला हॅलो. बोला. हा बोला ना. मला बोलताना अडचण येते. माझ्या मेंदूत अडचण गाठी आहेत. पण मी जेव्हा पहिल्यांदा सरांना बघितलं तेव्हा बोलतो हा वेल माणूस आहे, मदत करतोय. मी खूप निराश झालो होतो. ह्यांना बघितलं हा माणूस फाईट देऊन शिकायचं कसं आहे शिकवतोय आपल्याला. त्याच्यापासून धाड करून आता मी सर्व पैसे घेतले. सकाळच उघडतो कान व्यवस्थित आता चालायला लागलं, बोलायला लागलं आता थोडं थोडं. मध्येच अडकतो. पण त्यांनी मला सांगितले परवा माझं नूतनीकरण करायचं होतं टाकलायचं, तेव्हा त्या मॅडम निघून गेल्या होत्या. सरांनी फोन केल्यावर ताबडतोब त्या आल्या आणि मला लायसन रिन्यू करायचं संधी मिळाली. खूप खूप आभारी आहे मी त्यांचा. आणि मला बोलायला संधी दिली त्याबद्दल तुमचा आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद संतोषजी. खूपच छान. तुम्ही थोडक्यात प्रतिक्रिया दिली आणि ते सांगितलं की अगदी प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व आहे हो हो ते तुमच्यासारख्या लोकांना उभं करतायत. हो खरोखर हो खूप हो छान कार्य आहे. हा. सादिकजी, खूपच सुंदर झाला आज तुमचा जीवन प्रवास. तुम्ही म्हणत होता त्यापेक्षा खूप छान. आणि अगदी थोडक्यात पण तुम्ही डिटेल मध्ये तुमच्याबद्दल सांगितलं. त्यातनं निश्चितच आम्हाला नवीन गोष्टी ऐकायला मिळाल्या, शिकायला मिळाल्या. आणि निश्चितच जेव्हा लोक हा व्हिडिओ फेसबुक किंवा युट्यूब वर बघतील, तुमच्याकडून नक्कीच प्रेरणा घेतील. तुमच्या या कार्याला आमच्या संकल्प फाउंडेशन परिवाराकडून शुभेच्छा. आणि तुम्ही आम्हाला तुमचा महत्वाचा वेळ दिला त्याबद्दल तुमचे ऋण देखील व्यक्त करतो. आणि जाताना सर्वांसाठी एक छोटासा संदेश, तुम्ही सर्वांनाच प्रेरणा देता. तर ह्या तुमच्या संदेशामुळे फक्त दिव्यांगच नाही तर जे सबल लोक आहेत ते पण प्रेरणा घेतील असा संदेश. त्यानंतर आपण प्रार्थनेने आजच्या कार्यक्रमाची सांगता करूया. तुम्ही घेतली किंवा सुनीता मॅडमने तर निश्चितच आम्हाला आनंद होईल. प्रार्थना एक थँक्यू छोटासा सर. संदेश मी आणि शेवटी नंतर एक गोष्ट हा. सांगू इच्छितो. हा मी सर शेवटी बोला एक ना. गोष्ट सांगू इच्छितो. दिव्यांगासाठी नाही तर नॉर्मल माणसासाठी पण कोणत्याही गोष्टीला मला जमणार नाही असं म्हणायचं नाही आणि स्वतः त्या प्रगतीपासून रोखायचं नाही. हा मी त्यांना संदेश देऊ इच्छितो. कारण का ह्या गोष्टी जर त्याने स्वतःच्या आयुष्यात अंमलात आणल्या तर मला वाटतं त्याला प्रगतीपासून कोणीच रोखू शकणार नाही. खूपच छान सर. हॅलो. हा सर बोला ना. नाही तेच सांगायचं होतं तुम्हाला. एक संदेश म्हणजे ओके ओके. एक येस येस. हा हा. सुनीता मॅडम, तुम्ही प्रार्थना घेताय.
नाही सर, मला नाही. तुमच्या संस्थेची प्रार्थना ऐकू सर. आम्ही अजून अशी प्रार्थना लिहिलेली नाहीये, पण तुम्हाला तुमचं जे कोल्हापूरच्या संस्थेची ती खूप सुंदर आहे. रेखा मॅडम 2-3 वेळेस म्हटल्या होत्या. ती जर तुम्हाला येत असेल ती पण म्हटली तरी चालेल. रेखा सुंदरच म्हणते. हम्म. ठीक आहे, मी प्रयत्न करते. ठीक आहे मॅडम, चालेल. सुख दुःखाचे घास दे, सुख दुःखाचे घास दे, परी पचवायाची शक्ती दे, पराभवाचे घाव झेलता, पराभवाचे घाव झेलता, हसवायाची युक्ती दे, सुख दुःखाचे घास दे, अश्रूंच्या बिंदू बिंदूतून, अश्रूंच्या मग बिंदू बिंदूतून इंद्रधनु आम्ही नटवू, सुख दुःखाचे सुख दुःखाचे घेऊन लागे, जीवन पटवूचा पटवू, सुख दुःखाचे घास दे, परी पचवायाची शक्ती दे. दुसरं वाटवे ना, दुसरं वाटवे ना. खूपच सुंदर मॅडम. निश्चितच कसं आहे की मी तर हा संवाद सारथीचा एक सत्संग आहे असंच म्हणतो. आणि जेव्हा तुमच्यासारखी लोक इथं छानपैकी मांडतात तुमचा जीवन प्रवास, तो नक्कीच एक प्रकारे संत वचन सत्संगच असतो असंच मला वाटतं. आणि निश्चितच या सगळ्या आतापर्यंत जेवढे पण वक्ते आले तुमच्यासारखे, खूपच प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे सगळ्यांचंच. आणि स्वतःच क्षेत्र इतकं मास्टर ब्लास्टर आहे की नक्कीच त्यातनं प्रेरणा घेतात. निश्चित सर, आपण संपर्कात राहूया. डॉक्टर सुनीता मॅडम तर आहेतच, पण आता तुम्ही पण आमच्या संपर्कात राहाल अशी अपेक्षा ठेवतो. आणि तुमच्या या कार्याला आमच्या पूर्ण परिवाराकडून शुभेच्छा देतो. खूप खूप धन्यवाद सर्वांचे. थँक्यू सर, थँक्यू. आपण पुढच्या वेळेस परत भेटू. तुम्हा सर्वांच्या थँक्यू सर, थँक्यू सो मच. थँक्यू सर. धन्यवाद.